रात्र झुले मंद मंद ही रात्र झुले मंद मंद ही रात्र झुले मानसात मम प्रीत फुले मानसात मम प्रीत फुले मंद मंद ही रात्र झुले मंद मंद ही रात्र झुले. नमस्कार. आज आपण वसई लाईव्ह न्यूज मध्ये अशा व्यक्तीची मुलाखत घेणार आहोत ज्या पार्श्वगायिका तर आहेच, मितभाषी, सुंदर, सुशील अशा लेरेसा अल्मेडा यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत. त्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी अनेक टीव्ही शोज मध्ये गायन केलेलं आहे, रियालिटी शो मध्ये त्या गेलेल्या आहे व ज्यांच्या आवाजाने आपल्याला गानसम्राज्ञी लताताईंची आठवण येते अशा या सुंदर व्यक्तिमत्वाची मुलाखत आज आपण वसई लाईव्ह मध्ये घेणार आहोत. लेरेसा, वसई लाईव्ह न्यूज मध्ये तुझे स्वागत आहे. धन्यवाद. नमस्कार सर्व रसिक प्रेक्षकांना. वसई लाईव्ह या न्यूज तर्फे आणि माझ्यातर्फे दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. येणारा दिवाळी सण आपल्या सर्वांसाठी खूप सुखाचा सौख्याचा जावो हीच सर्वांना शुभेच्छा देते आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस इंटरव्ह्यू टुडे. मी सर्वप्रथम वसई लाईव्ह न्यूजच्या सर्व जे मेंबर्स आहेत त्यांना खूप खूप धन्यवाद देते की आज तुम्ही माझी मुलाखत घेण्यासाठी मला इथे इन्व्हाइट केलं आहे. मॅडम नेहमीच खूप सपोर्टिव्ह असतात आणि त्यांचे खूप आभार मानते की आज तुम्ही इथे मुलाखत घेण्यासाठी खास मला बोलवलेलं आहे. सो थँक्यू सो मच. आज दिवाळी आहे व दिवाळी निमित्त तू आपल्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना गाण्यातून कशा शुभेच्छा देशील? तर दिवाळीची अनेक गाणी मी गात असते. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये म्हणा किंवा दिवाळी संध्याच्या कार्यक्रमात अनेक गाणी आजपर्यंत सादर केलेली आहेत. पण त्यातलं एक खूप माझं एक आवडतं गाणं आहे अनुराधा पौडवाल ताईंच्या आवाजामधलं. तर ते मी गाऊ इच्छिते. आली माझ्या घरी ही दिवाळी, जे अगदी अनुरूप आहे ह्या आजच्या दिवसासाठी. तर मी गाते तुमच्या सर्वांसाठी. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगात न्हाऊन आली, सप्तरंगात न्हाऊन आली, आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी. मंद चांदणे धुंद श्वास हा मी तर त्यात भिजावे, जन्म जन्म रे तुझ्या संगती एक रूप मी व्हावे, प्रीत नयनी वसे लाज गाली हसे, प्रीत नयनी वसे लाज गाली हसे, कोर चंद्राची खुलते भाळी, आली माझ्या घरी दिवाळी. धन्यवाद. खूप छान, खूप छान, सुंदर. अगदी कान कसे तृप्त झाले. खूप सुंदर. आपण गायन क्षेत्राकडे कसे आलात व आपल्याला गाण्याची आवड कशी निर्माण झाली? तर गाण्याची आवड मला शाळेपासूनच होती. शाळेमध्ये सकाळी असेंब्लीच्या वेळेला प्रेयर सॉन्ग गाण्यासाठी मला बऱ्याचदा संधी मिळत गेल्या आणि त्यानंतर चर्चमध्ये असताना सुद्धा कॉयर आमचं असतं मासमध्ये, तर कॉयरमध्ये सुद्धा मी गायचे लहानपणापासून. आणि चर्चमध्ये काही स्पर्धा व्हायच्या क्रिसमसच्या काळात, तर त्या स्पर्धांमध्ये मी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये आवर्जून भाग घ्यायचे आणि गावातल्याच सगळ्या लोकांना माहीत होतं की माझा आवाज इतरांपेक्षा थोडासा अधिक चांगल्या गुणांचा आहे, त्यामुळे सगळ्यांची खूप मला वाहवा मिळायची त्यावेळेपासून. आणि हळूहळू ती आवड मी जोपासत गेले आणि मग गाण्याचा क्लास सुरू झाला माझा. शास्त्रीय संगीताचं फॉर्मली मी शिक्षण सुरू केलं. वसईतल्या डॉक्टर संपदा पोद्दार म्हणून माझ्या गुरु आहेत, त्यांच्याकडनं मी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि हळूहळू आवडीचं रूपांतर प्रोफेशनमध्ये होत गेलं. त्याप्रमाणे चालू आहे सगळं.
ज्या वेळेला आपण संगीतामध्ये करिअर करायचे ठरवले तेव्हा घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? विरोध झाला का? नाही, घरच्यांचा विरोध असा कधी झाला नाही. फक्त त्यांना अशी थोडी काळजी असायची की ह्या क्षेत्रामध्ये ऑलरेडी बरेच आपल्या देशामध्ये म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये बरेच असे गायक गायिका आहेत जे आधीपासनं म्हणजे चांगल्या नावारूपाला आलेले आहेत. तुझी जागा तू ह्या इंडस्ट्रीमध्ये एक स्वतःचं एक आयडेंटिटी बनवण्यासाठी जी मेहनत तुला करावी लागणार आहे, जे त्याग करावे लागणार आहेत, त्यासाठी तू खरंच तयार आहेस का, असं त्यांना कुठेतरी थोडंसं सुरुवातीच्या काळामध्ये वाटत राहिलं. पण हळूहळू त्यांनाही दिसत गेलं की मी थोडीशी मेहनत करून माझं एक नाव या इंडस्ट्रीमध्ये होत गेलं. हळूहळू जसे मला असाइनमेंट्स मिळत गेले, गाण्याचे अनेक कार्यक्रम मी करत राहिले, रेकॉर्डिंगसाठी अनेक संधी मिळत गेल्या, त्याप्रमाणे जसं जसं माझं नाव होत गेलं लोकांमध्ये, इंडस्ट्रीतल्या सगळ्या जे म्युझिक कंपोजर्स आहेत त्यातले बरेच कंपोजर्स आज मला चांगल्या रीतीने ओळखतात. सो तेव्हा त्यांना एक खात्री वाटत राहिली की हा, ही चांगलं करू शकते जर हिने चांगली मेहनत घेतली आणि चांगल्या मार्गाने पुढे जर जात राहिली, प्रॉपर रियाज करून आणि प्रॉपर संधीचा चांगला उपयोग करून जर तिचा परफॉर्मन्स चांगला अजून होत गेला तर खरंच चांगलं करू शकते, असं त्यांना एक खात्री होत गेली. आणि मग असा काही विरोध ॲज कधी झाला नाही. संगीत क्षेत्रात येण्यासाठी तुम्ही कोणाकडून प्रेरणा घेतली आणि तुमचे आदर्श कोण? आदर्श तर लहानपणापासून लता मंगेशकर, लता दिदी, आशाताई ह्यांनाच मी आदर्श मानत राहिले. माझ्या जनरेशनचं म्हणाल तर श्रेया घोषाल आहेत, सुनिधी चव्हाण आहेत, ज्या खूप चांगलं पार्श्वगायन करून त्यांनी अनेक आजच्या युवा पिढीतल्या अनेक गायकांना त्यांनी एक आदर्श त्यांचा आहे सगळ्यांच्या समोर. सो त्यांना मी कुठेतरी आदर्श मानत आहे. त्यांच्या सिंगिंग स्टाईलमधनं काही गोष्टी शिकून माझी स्वतःची एक इंडिपेंडंट स्टाईल मी बनवली आहे गाण्यातली. सो त्यांना एक आदर्श नेहमीच मी मानत राहिले. आता तुझी जी स्टाईल बनवली आहे एक गाण्याची, तुझी लय म्हण, तुझी पद्धत म्हण, तर आम्हाला तुझ्या स्टाईल मधलं एखादं गाणं ऐकायला आवडेल. अच्छा. तर माझ्या स्टाईलमध्ये असं थोडंसं गझल अंगाचं एक गझल जो एक म्युझिकल फॉर्म आहे त्याची एक लकब आहे माझ्या गायकीमध्ये. आणि शास्त्रीय संगीत ऑफकोर्स मी शिकले आहे, प्रॉपर म्युझिकमध्ये MA केलेलं आहे, तर बरंच रागधारी संगीत सुद्धा शिकले आहे. तर तीही एक स्टाईल, ह्या दोन्ही स्टाईलचं एक कॉम्बिनेशन ही मी माझी इंडिपेंडंट स्टाईल मानत आहे. सो तसंच एक गाणं ऐकवते आपल्याला. ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा, आ, ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा, कहा दो दिलों ने कि मिलकर कभी हम न होंगे जुदा, ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा. खूप छान. अगदी हे गाणं जेव्हा रेकॉर्डिंग झालं होतं आणि सिनेमातून म्हणजे लोकांपर्यंत पोहोचलं, आम्हाला त्या काळात गेल्याचा अनुभव आता आला. थँक्यू सो अगदी मच. सुंदर, खूप छान गोड गातेस तू. तुम्ही संगीत क्षेत्रामध्ये तुमचं करिअर बनवायचं ठरवल्यावर संगीताचे धडे कोणाकडून घेतले? तर संगीताचं प्रथम शिक्षण जे आहे माझं शास्त्रीय संगीतातलं, ते डॉक्टर संपदा पोद्दार म्हणून माझ्या पहिल्या गुरु आहेत, वसईमध्ये त्या स्थायिक आहेत. त्यांच्याकडे मी 2008 पासून ते 2020 पर्यंत संगीत विशारद होईपर्यंत त्यांच्याकडे मी संगीताचे धडे घेतले. अनेक रागांबद्दल त्यांनी मला माहिती दिली, अनेक राग त्यांनी मला शिकवले. त्याचा मला आजही माझ्या संगीताच्या करिअरमध्ये, माझ्या अनेक गाण्यामध्ये मला उपयोग होतो त्या रागांचा. आणि त्यानंतर मी 2017 ते 2020 पर्यंत कैलासवासी पंडित अच्युत ठाकूर यांच्याकडे सुगम संगीताचं म्हणजे लाईट म्युझिक, गझल आणि बॉलिवूड आणि काही मराठी भावगीतांचं त्यांनी मला बारकाईने शिक्षण दिलं. त्यानंतर संगीत विशारदच्या बेसवर मी मुंबई विद्यापीठातनं म्युझिकमध्ये मास्टर्स केलेलं आहे. मास्टर्सचं शिक्षण मी डॉक्टर चेतना बनावत म्हणून आहेत, प्रभा अत्रेंच्या शिष्य आहेत, त्या पंडिता प्रभा अत्रेंच्या शिष्य आहेत. त्यांच्याकडे मी म्युझिकमध्ये मास्टर्सचं त्यांच्या अंडर गायडन्स मला मिळालं. आणि ह्याच बरोबर लॉकडाऊनच्या काळामध्ये केरला प्रदेशातले विघ्नेश मूर्ती म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी कर्नाटिक म्युझिकचं शिक्षण घेतलेलं आहे.
आणि ह्या सगळ्या म्युझिकल फॉर्म्सचा माझ्या करिअरमध्ये मला खूप चांगल्या रीतीने त्याचा उपयोग होत आहे. त्याबद्दल आय एम व्हेरी हॅपी. आय एम व्हेरी फॉर्च्युनेट की इतके चांगले गुरु मला लाभले. आणि आत्ताही माझं शिक्षण म्हणजे जरी मी फॉर्मली असं पर्सनल त्यांच्याकडनं शिकत नसले तरी पण त्यांचे जे धडे मला मिळालेले आहेत त्याचा मी रियाज करत आहे आणि पुढेही करत राहीन. कारण एक कलाकाराचं शिक्षण हे कधीच थांबत नाही. नेहमी त्याची कला दिवसेंदिवस ग्रोथ होत असते. सो त्याच प्रकारे माझी वाटचाल सुरू आहे संगीताच्या शिक्षणामध्ये. तुझी ही जी चिकाटी आहे ती तुझ्या बोलण्यातून आम्हाला दिसतेच आहे की तुझं संगीतावर किती प्रेम आहे. आणि हे तुझं संगीत प्रेम तू पूर्ण करीत असताना आतापर्यंतचा प्रवास कसा होता आणि तुम्हाला ह्या प्रवासात कोणत्या गोष्टींचा त्याग करावा लागला? तर काही वर्षांपासून मी प्लेबॅकमध्ये करिअर करत आहे. पण माझी जी सुरुवात आहे ती स्टेज शोजपासून मी केलेली आहे. आधी मी लाईव्ह शोज करायचे. अनेक म्युझिकल बँड्स बरोबर परफॉर्म करायचे मी ॲज अ प्रोफेशनल सिंगर म्हणून. पण कुठेतरी मला वाटायला लागलं की माझा जो व्हॉइसचा जो एक नॅचरल टेक्स्चर आहे तो प्लेबॅककडे जास्त झुकणारा होता. म्हणजे लाईव्ह शोजमध्ये जसं पूर्ण थ्रोनी गायचं असतं ते कुठेतरी व्हॉइसला एक सुटेबल नव्हतं. त्यामुळे मी थोडा काळ हा ब्रेक घेऊन ह्यावर थोडासा अभ्यास केला. माझ्या गुरूंच्या गायडन्सनी मी माझा आवाज पार्श्वगायनासाठी अगदी तयार करून घेतला एका वेगळ्या रियाजाच्या टेक्निकने. आणि त्याप्रमाणे माझं नंतर मी पार्श्वगायनामध्ये करिअर सुरू केलं. हळूहळू जे आपले म्युझिक कंपोजर्स आहेत नावाजलेले मराठीमध्ये म्हणा किंवा हिंदीमध्ये त्यांच्याकडे मी स्वतः अनेकांच्या रेफरन्सनी अप्रोच केलं. काहीकांना फेसबुक किंवा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा मेल करून त्यांच्यापर्यंत माझा व्हॉइस पोहोचवला. काहीकांनी मला त्यांच्या स्टुडिओत बोलावलं माझा आवाज ऐकल्यावर आणि काही गाणी ट्राय करून घेतली माझ्या आवाजामध्ये सुरुवातीच्या काळात. हळूहळू मला एक्सपिरियन्स येत गेला की पार्श्वगायनामध्ये कसा आवाज आपण लावायला हवा, काय टेक्निक्स असतात, श्वासाच्या जागा कुठे आपण घ्यायला हव्या. कारण कंडेन्सर माईकच्या समोर गाणं आणि प्रोफेशनली लाईव्ह शोजमध्ये गाणं ह्यात पण खूप फरक असतो. हां, तर त्या काही गोष्टी आहेत ज्यावर मी खूप रिसर्च केलेला आहे आणि त्या पद्धतीने मला अपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या आणि करिअर त्याप्रमाणे चालू आहे. बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागतो. एकतर सर्वांना ह्या गोष्टीचं माहीतच आहे की आपण खाण्यापिण्याचा बराच त्याग आम्हाला करावा लागतो सिंगर्सना आवाज जपण्यासाठी. त्या व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या थोड्या पाळाव्या लागतात. झोपण्याचं एक शेड्यूल असतं ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. जर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रेकॉर्डिंग असेल तर 7-8 तासाची झोप आवश्यक असते. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बऱ्याच काही गोष्टींचा त्याग करावा लागतो ज्या काही प्रमाणात मी करायचं पाळते. हो, ते मी फेसबुकवर तुझी बरीचशी गाणी पण ऐकली आहे म्हणजे स्टोरी मधून सुद्धा. आणि ते म्हणजे खूप जणांनी लाईक सुद्धा केलेलं आहे. म्हणजे तशी म्हणजे तुला जी प्रसिद्धी आहे ती फेसबुकवर सुद्धा बरीच मिळाली माझ्या माहितीप्रमाणे. तर त्याच अनुषंगाने इंडियन आयडल मी होणार सुपरस्टार ह्या रियालिटी शोचा तुमचा अनुभव काय? तर मला बऱ्याच लोकांनी असं आधीपासनं इन्सिस्ट केलं होतं की तू टीव्हीवर का कधी परफॉर्म करत नाहीस किंवा कुठल्याही रियालिटी शोमध्ये का तू कधी दिसत नाहीस, असं बऱ्याच जणांनी मला खूप आधीपासनं म्हणजे जेव्हा करिअरमध्ये मी प्रॉपर एस्टॅब्लिश झाले आणि माझं रोजचं असं एक रुटीन सुरू झालं रेकॉर्डिंग्सचं, तेव्हा बरेच जण माझी गाणी ऐकायचे यूट्यूबवर म्हणा किंवा इतर प्लॅटफॉर्म्सवर. तर बऱ्याच माझ्या म्युझिकल सर्कलमधले जे माझे मित्रमैत्रिणी आहेत ते नेहमी इन्सिस्ट करायचे की तू एखाद्या रियालिटी शोमधून सुद्धा आम्हाला दिसायला हवीस, कारण तसं तुझ्यामध्ये एक कॅलिबर आहे की तू प्रॉपर टीव्ही शोमध्ये सुद्धा स्वतःचं एक जागा निर्माण करू शकतेस. तर त्याप्रमाणे मी असं स्वतःला तितकं म्हणजे काही काळ तसा कॉन्फिडन्स नव्हता की आपण टीव्हीवर जावं. पण नंतर जेव्हा स्वतःला वाटायला लागलं की आता आपण तयार आहोत, तेव्हा मी विचार केला की नक्कीच आपण इंडियन आयडल किंवा इतर काही स्पर्धांचं जे जाहिराती येत असतात टीव्हीवर त्यावर आपण ऑडिशन्स देऊन आपली एक जागा तिथेही निर्माण करू शकतो. अशा उद्देशाने मी इंडियन आयडल मराठी या स्पर्धेसाठी सर्वप्रथम ऑडिशन दिलं नोव्हेंबर 2021 मध्ये. आणि फॉर्च्युनेटली अजय अतुल हे ह्या कॉम्पिटिशनचे जज होते. त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक दिवस मला राहता आलं. अनेक छोटे छोटे गाण्यातले जे बारकावे आहेत ते त्यांच्याकडनं शिकण्याची संधी मिळाली आणि टॉप 30 पर्यंत मी होते इंडियन आयडल मराठीमध्ये. 3 राऊंड्स आमचे झाले. आधी संपूर्ण महाराष्ट्रातनं जवळजवळ 350-400 लोकांचं एक फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्शन झालं
अनेक हजारांच्या याच्या संख्येमध्ये लोकांनी ऑडिशन दिलेलं होतं. त्यातले 350-400 लोकांचं फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर पुण्यामध्ये 2 राऊंड झाले आणि मेगा ऑडिशन्समध्ये शेवटी टॉप 30 पर्यंत सिलेक्शन झालं. त्यानंतर टॉप 15 मध्ये जेव्हा सिलेक्शन होणार होतं तेव्हा जितकं मी म्हणजे इच्छा होती चांगल्या प्रकारे परफॉर्म करावं, काही कारणामुळे तसं करता आलं नाही आणि म्हणून टॉप 30 पर्यंतच माझी निवड झाली. पण पुढे जेव्हाही इंडियन आयडल मराठीचं सीझन येईल तेव्हा पुन्हा एकदा जोमाने परफॉर्म करून पुढेही निवड व्हावी अशा तऱ्हेने नक्की प्रयत्न करीन. आणि मी होणार सुपरस्टार ह्यामध्ये मला बराच काळ माझा चांगल्या प्रकारे मी पुढे जाऊ शकले. टॉप 8 पर्यंत मी होते. स्टार प्रवाहावर गेल्या वर्षी हा कार्यक्रम रियालिटी शो चालू होता आणि आदर्श शिंदे, बेला शेंडे आणि सलील कुलकर्णी सर हे ह्या कार्यक्रमाचे जज होते आणि ह्या कार्यक्रमाचा एक्सपिरियन्स खूप छान होता. आम्हाला त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळालं आणि टीव्हीवर एक परफॉर्म करताना एक वेगळा कॉन्शियसनेस असतो, तोही त्याही काही वेगळ्या टेक्निक्स आहेत त्या शिकता आल्या चांगल्या प्रकारे. त्याबद्दल खूप चांगलं वाटतं. एक लाईफ टाईमसाठी एक अनुभव मला घेता आला ह्या कार्यक्रमा थ्रू. संगीताबद्दलची तुझी ही जी चिकाटी आहे, तुझा हा जो अभ्यास करण्याचा तो कल आहे, तर त्यामुळे तुला नक्कीच पुढे चांगला फेम सक्सेस मिळेल. त्याच अनुषंगाने सध्या चर्चेत असलेला आता होऊ द्या धिंगाणा ह्यामधला आपला प्रवास व अनुभव काय? आता होऊ दे धिंगाणा ह्या कार्यक्रमामध्ये खूप धमाल मस्ती घडत असते सेटवर आणि सिद्धार्थ जाधव आपल्या सर्वांचे लाडके, आपला सिद्धू ज्याला आपण म्हणतो, ते ह्या कार्यक्रमाचे होस्ट आहेत. आणि सीझन 1 मध्ये सुद्धा मी हाऊस बँडमध्ये ॲज अ लीड सिंगर म्हणून काम केलेलं आहे आणि फॉर्च्युनेटली चॅनलने सीझन 2 मध्ये सुद्धा मला काम करण्याची संधी दिलेली आहे. हे खूप अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी, बिकॉज मला असं वाटलं कुठेतरी त्यांना एक व्हरायटी हवी असेल सिंगर्सची, त्यामुळे ते दुसरेही सिंगर्स पाहत असतील असं एक मनात होतं. परंतु चॅनलकडनं जेव्हा कॉल आला की आता होऊ दे धिंगाणाचं सीझन 2 येतंय आणि 2 मध्ये सुद्धा आम्ही तुलाच घेऊ इच्छितो, पूर्ण सीझन 6-7 महिन्यांचं आमचं स्केड्यूल असतं, तेव्हा खूप आनंद झाला. आणि तिथे एक वेगळं वातावरण असतं, स्पर्धेचं एक जे गांभीर्य जे असतं, स्पर्धेचं एक जे एन्व्हायरमेंट असतं ते आणि इथलं जे धिंगाणामधलं जे आमचं परफॉर्मन्सचं जे एक रुटीन असतं त्यात खूप फरक आहे खरं तर. कारण स्पर्धा म्हटली तर टेन्शन आणि एकाच गाण्यावर खूप बारकाईने लक्ष, ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण इथे तसं नाहीये. इथे आम्हाला आधीच आमचे गाण्यांचं एक लिस्ट आम्हाला दिलेली असते, त्यामुळे वी आर ऑलरेडी वेल प्रिपेअर्ड फॉर द परफॉर्मन्स. आणि खूप चांगल्या रीतीने सिद्धार्थ दादा सुद्धा सांभाळून घेतो आम्हाला आणि खूप छान रीतीने ते गाणी आम्ही परफॉर्म करतो, आपण पाहतच असता. तर ह्या माध्यमातून मी सर्वांना पुन्हा एकदा सांगेन की नक्की तुम्ही आमचा हा कार्यक्रम सध्या टीव्हीवर सुरू आहे, स्टार प्रवाहावर, आता होऊ दे धिंगाणा, शनिवार आणि रविवार 9 वाजता नक्की मला पहा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला ह्या आमच्या चॅनलतर्फे सुद्धा तुम्ही आम्हाला देऊ शकता कमेंटमध्ये. आता होऊ द्या धिंगाणा हा जो शो सुरू आहे, तर त्या शो मधलं एखादं तू गायलेलं गाणं आम्हाला ऐकायला आवडेल. ह्या शोमध्ये बरीच अशी गाणी असतात आणि मोस्टली धमाल मस्तीचा हा शो असल्यामुळे उडत्या चालीची गाणी आम्ही बरीच घेत असतो. तर एखादी लावणी सादर करण्याची चालेल, आवडेल आम्हाला ऐकायला. हड सांभाळ तुऱ्याला ग आला, हड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा ग, तुझ्या उसाला लागल कोल्हा. ज्यांना संगीत क्षेत्रामध्ये आपले भविष्य घडवायचे आहे त्यांना आपण काय सल्ला द्याल? खरं तर सल्ला देण्या इतपत कोणी मी मोठी नाही आहे, परंतु आतापर्यंत जे मी माझ्या गुरूंकडे शिकले आहे किंवा आतापर्यंत माझ्या करिअरमध्ये मला जे अनुभव आले आहेत त्यावरनं मी एवढंच सांगू इच्छिते की जे पण या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छितात त्यांनी आपल्या गुरूंकडून जे धडे घेतलेले आहेत त्याचा सतत विचार करावा आणि आपल्या रियाजाने आपण स्वतःची रोज ग्रोथ करावी आपल्या कलेमध्ये आणि चांगल्या प्रकारे आपण आपल्या गुरूंच्या योग्य सल्ल्यानेच आपण पुढे जावं, एवढंच मी सांगू इच्छिते. संगीत हे असं क्षेत्र आहे की त्याला वय कमी पडतं, त्याला म्हणजे
संगीत शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतं. अगदी माणूस मरेपर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत संगीत शिकू शकतो व त्याच्यात खूप काही शिकण्यासारखं असतं. तर असं आज तू जी संगीताची साधना करते आहे त्याबद्दल आम्हाला तुझी माहिती मिळाली. तर ही सगळी माहिती मिळत असताना एक शेवटचं मी तुला विनंती करीन की तू एक छान धडाकेबाज गाण्याने आजची ही मुलाखत आपण इथे संपवूया. नक्कीच. तर जयत रे जयत ह्या प्रसिद्ध सिनेमातलं एक खूप छान असं गाणं आहे. स्मिता पाटील यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे. हृदयनाथ मंगेशकर जींनी ह्या गाण्याला संगीत दिलेलं आहे. तर हे गाणं मी म्हणू इच्छिते. जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी, हा 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 ढोल वाजजी वाजजी ढोल वाजजी, ढोल कुणाचा वाजजी, ओ येंधळ येड पाय कुणाचं, वेंधळ येड पाय कुणाचं, झिम्मा फुगडी झालजी, हा हा फुगडी झालजी, झिम्मा फुगडी झालजी, फुगडी फुगडी झालजी, ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. समुद्राचं भरलं गाणं उधाण वार आलजी, समुद्राचं भरलं गाणं उधाण वार आलजी, येड्या पेशा भगतासाठी पुरत लागीर झालजी, हा हा लागीर झालजी, पुरत लागीर झालजी, लागीर लागीर झालजी, ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजजी. लॅरिसा, आज तुझ्याशी बोलून खूप खूप आनंद तर होतच आहे, एक अभिमान सुद्धा वाटतो आहे की आपली वसईची पार्श्वगायिका वसई लाईव्ह न्यूजच्या द्वारे तिच्याशी आज मला बोलायला मिळालं. आपल्या प्रेक्षकांना तिने तिच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आपल्याला मुलाखत दिली, त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभारी आहे. थँक्यू. मलाही खूप आनंद झाला, कारण एका कलाकाराला बोलकं करणं हे खूप एक वेगळं एक गोष्ट आहे. कारण आम्ही नेहमी आमच्या कलेशी निगडीत काही ना काही आमचं चालू असतं, पण असं संवाद साधणं आणि प्रेक्षकांसमोर इतकं ओपन होणं हे खूप क्वचित घडत असतं. पण ह्या चॅनलच्या माध्यमातून आज मला खूप मनसोक्त माझं जे करिअरचं आजपर्यंत जी ग्रोथ आहे ती व्यक्त करता आली, त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. आणि पुन्हा एकदा वसई लाईव्हच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि आमच्या चॅनलकडनं दिवाळीच्या खूप मनापासून शुभेच्छा आणि प्रेम. थँक्यू.